होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू, इराणचे पॉवर प्लांट्स खर्क बेट नामशेष करू, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी. अमेरिकेला इराणचं तेल हवंय, अमेरिका इराणच्या खार्क बेटावर ताबा मिळवू शकते, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. यूएसएस त्रिपोली युद्धनौकेसह 3,500 सैनिकही पाठवले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 100 पारच, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $115वर. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम. भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक निच्चांक, प्रथमच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी निच्चांकी पातळीवर घसरला. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारताच्या दिशेनं आणखी 2 जहाजं रवाना, दोन्ही जहाजांमधून 94,000 टन एलपीजी भारतामध्ये येणार, तर पाकिस्तानच्या 20 जहाजांना स्ट्रेटमधून जाण्याची परवानगी. राज्यात 3 महिन्यामध्ये शक्य तिथे पीएनजी जोडणीवर भर देणार, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध, अफवा पसरवू नका, भुजबळांचंही आवाहन. महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा.